नमस्कार. आज आमच्याकडं फॅमिली फ्रेंड्स गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत. बोलता बोलता आम्हीच त्यांना म्हटलं की जेवूनच जा. असं म्हणल्यानंतर तेही बरं म्हणाले. चला तर मग आता स्वयंपाकाला सुरुवात तर केली पाहिजे. तर म्हटलं पहिल्यांदा कुकर लावून घेऊयात. घरामध्ये चवळीची शेंग होती, ती निवडून घेतली आणि बटाटा, चवळी, डाळ भात याचा पहिल्यांदा कुकर लावून घेतला. दोन वांगी भाजून घेत आहे. वांग्याला पहिल्यांदा थोडंसं तेल लावून घेतलं म्हणजे वांगी छान खरपूस भाजून होतात. कांदा टमॅटो चिरून घेतला. नंतर मिरची कोथिंबीरही चिरून घेतली. पहिल्या सगळ्या भाज्या चिरून घेतल्यामुळं नंतर स्वयंपाक करणं अगदी सोपं जातं. आता वांगी पण भाजून झालेली आहेत. ती बाजूला काढून ती वांगी झाकून ठेवते म्हणजे त्याची सालं अशी पटकीने निघतात. सॅलेड म्हणून काकडी कापून घेत आहे. आता मी वांग्याची सगळी सालं काढून घेते. वांग्याची सालं काढून घेतल्यानंतर त्याच्यावरनं अलगद सुरी फिरवायची म्हणजे वांग्याचं जी एखादी साल आपल्या हाताला चिकटून ती वांग्याला परत चिकटली जाते, ती सगळी साल निघून जाते. नंतर वांगं सगळं कापून घ्यायचं म्हणजे वांग्याच्या ज्या शिरा असतात त्या शिरा भरीत केल्यानंतर दाताखाली येत नाहीत. आजचं भरीत मी कांद्यावरती परतून घेणार आहे. एका गॅस शेगडीवरती मी पहिल्यांदा तांदूळाच्या रव्याचा दलिया करत आहे, तो करायला लावते आणि मग बाकीचं भाजी, आमटी आणि भरीत एका बाजूला करणार. ह्या दलियासाठी पहिल्यांदा काजू बदाम हे तुपामध्ये भाजून घेऊन नंतर त्यामध्ये 1 वाटी दलिया घालून तो परतून घेणार आहे आणि त्यामध्ये कडकडीत 4 वाट्या पाणी घालून तो शिजवून घेत आहे. कुकरचं झाकण एकीकडं पडल्यामुळं आता मी चवळीच्या शेंगा आणि बटाट्याची भाजी करून घेत आहे. त्यासाठी 1 डाव तेलामध्ये मोहरी, हिंग, हळद असं घालून फोडणी तयार केली. नंतर त्यावरती कांदा परतून घेतलेला आहे आणि त्यामध्ये चिरलेला टमॅटो घालून तोही चांगला परतून घेत आहे. असं कांदा टमॅटो चांगलं परतून झाल्यानंतर त्यामध्ये शिजवलेला बटाटा आणि चवळीच्या शेंगा घालून तोही छान शिजवून घेणार आहे. त्यामध्ये काळा मसाला 1 चमचा, लाल तिखट आणि गूळ घातलेला आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. खरं पाहिलं तर ह्या चवळीच्या शेंगा आणि बटाट्याला ओलं खोबरं हे खूप छान लागतं, पण आत्ता माझ्याकडं ते शिल्लक नसल्यामुळं
मी दाण्याचं कूट आणि कोथिंबीर घालून ही भाजी केलेली आहे. तोपर्यंत दलियाही छान शिजून झाल्यामुळं त्यामध्ये 1.5 वाटी गूळ घातलेला आहे. दलिया आणि गूळ छान मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये दूध घालणार आहे आणि वेलची पूड घालणार आहे. आता आपला दलिया झालेला आहे. त्यावरती ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आणि तो बाजूला ठेवून देत आहे. आता एका कढईमध्ये वांग्याचं भरीत परतून घेत आहे. 2 चमचे तेलामध्ये मोहरी, हिंग, हळद असं घालून त्यावरती कांदा परतून घेत आहे. कांद्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची आणि टॅमॅटो घालून परत परतून घेणार आहे आणि आपण भाजून घेतलेलं वांगं छान परतून घेऊन त्यामध्ये थोडं तिखट आणि मीठ घालून साखरेची चिमट घालणार आहे. भरीत होईपर्यंत वरणाला फोडणी पण देऊन झाली आणि ते पण छान उकळून झालेलं आहे. एवढा सगळा स्वयंपाक फक्त 50 मिनिटात तयार झाला. सगळी पानं वाढून घेतली आणि गरम गरम भाकरी सगळ्यांना सर्व केली आणि सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर हे मी माझं पान तयार करत आहे, कारण मलाही गरम गरम भाकरी खायची इच्छा झालेलीच होती. लिंबू, लोणचं, आपण केलेली कोरडी जवसाची चटणी, काकडीच्या फोडी, वांग्याचं भरीत, चवळी आणि बटाट्याची भाजी, गरम गरम भाकरी, आमटी, आपण केलेली दलियाची खीर आणि भात असं माझं पान वाढून घेतलं आणि मी आता जेवायला बसणार. तुम्ही पण असं कधीतरी आयत्या वेळेस पाहुणे आल्यानंतर काहीतरी करतच असाल ना? चला पुन्हा भेटूयात अशी छानची रेसिपी घेऊन. बाय.